नक्कीच आता तुम्ही बघितलं असेल हा जो गोंधळ झालेला आहे सभागृहामध्ये नागरिक जवळजवळ प्रशासकीय कारभार 3-3.5 वर्ष चालू होता. सगळ्यांचे प्रश्न आहेत, नागरिकांचे प्रश्न आहेत, तर नागरिकांचे प्रश्न घेतलेलेच नाही आहे तिथे सभागृहामध्ये. का यांना का कसली भीती वाटते, कसली अडचण आहे? नागरिकांचे प्रश्न सर्वप्रथम जेव्हा तुम्ही ठाण्याच्या विकासाच्या वार्ता करतात, आपले लाडके उपमुख्यमंत्री एवढे ठाण्याचा विकास चालू आहे, मग ह्या सगळ्या गोष्टी सभागृहामध्ये ठाणे महानगरपालिकेमध्ये का येत नाही आहेत? का आमचं तोंड दाबलं जातं? का आम्हाला गप्प बसवलं जातं? का हे विषय महत्त्वाचे आहेत का पास करायचे? 5 मिनिटामध्ये सभा संपवतात. जेव्हा बाकी अभिनंदनाचे वगैरे ठराव देतात, प्रत्येक सदस्य 15-15 मिनिटं बोलत राहतो, तेव्हा त्यांच्याकडे अख्खा दिवस असतो वेळ घालवण्यासाठी. आणि जेव्हा महत्त्वाचे नागरिकांचे विषय असतात, नागरिकांच्या विषयांवर जेव्हा बोलायचं असतं, समस्यांवर, तेव्हा त्यांना वेळ नसतो, तेव्हा त्यांना विषय संपवायचे असतात. महापौरांना ही नागरिकांच्या समस्यांचा कळवळा नाही आहेत का? हां, नागरिकांमधून तुम्ही निवडून आलेले आहेत. नागरिकांच्या समस्यांसाठी नगरसेवक हा नागरिकांचा सेवक म्हणून इथे जनसेवक म्हणून काम करायचं आहे, आणि तुम्ही नागरिकांच्या समस्या तुम्ही घेत नाही आहेत पटलावर, तर ह्याला काय म्हणायचं? हा सगळा सावळा गोंधळ चालू आहे आणि यांची गळचेपी चालू आहे. हा आम्ही कधीच सहन करणार नाही. भाजप आणि शिवसेना सत्तेमध्ये आहेत, मात्र सत्ताधारी भाजपला देखील बोलू दिलं जात नाही. या संदर्भात काही वरिष्ठांकडे तक्रार आम्ही नक्कीच याच्यामध्ये काहीतरी ॲक्शन घेऊ. आमचे उपमहापौर देखील त्यांनी स्टँड घेतलेला आहे, आणि आम्ही सगळे नगरसेवक मिळून सगळ्यांचीच गळचेपी केलेली आहे. प्रश्न विचारतायत, प्रत्येक जणांचे प्रश्न, मृणाल पेंडसेताईंचे पण प्रश्न होते. प्रशासनामध्ये 3-3.5 वर्ष यांनी भांडवली निधीचं काय केलेलं आहे? हा जो नगरसेवकांचा निधी आलेला आहे तो त्यांनी 3.5 वर्षामध्ये कुठे वापरलेला आहे? सगळ्यांची प्रश्नांची उत्तरं सगळ्या नगरसेवकांना पाहिजेत. प्रत्येक विभागामध्ये हा निधी कुठे कुठे वापरला गेलेला आहे सगळ्यांची उत्तरं पाहिजेत, पण हे उत्तर देण्याच्या परिस्थितीमध्येच नाहीत. इव्हन त्यांना द्यायचीच नाही आहेत उत्तरं. त्याच्यामुळे आम्ही नक्कीच याच्यामध्ये स्टँड घेऊ. इतक्या वेळा विनवणी करूनही महापौरांनी रुलिंग त्यांचं चेंज केलेलं नाही आहे, डायरेक्ट दिलेलं आहे का त्यांनी विषय संपवलेले आहेत आणि कोणालाच बोलून दिलेलं नाही आहे. मला वाटतं नक्कीच ही गळचेपी आहे सगळ्यांची. पूर्ण आता बघू, ह्याच्यामध्ये तर कोणालाच बोलून दिलेलं नाही आहे. आता आमचे पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात, काय हे करतायत त्याच्यावरून कळेलच. बघू, आमचं काम आम्ही सुरुवातीपासून भांडतच आलेलो आहेत. आता बघू, आम्ही आंदोलन करतच राहू. आता ते म्हणतायत घेतील म्हणून, बघू आता. नक्की आम्ही आमच्या समस्या आम्ही नागरिकांसाठी निवडून आलेलो आहेत, आणि आम्ही त्यांचा नागरिकांचे प्रश्न नक्कीच मांडू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.